कृषी उत्पन्न बाजार समितीच्या या सभागृहामध्ये आजच नुकत्याच पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक राजगुरुनगर खेड शाखा हिच्या शताब्दी महोत्सवाचा कार्यक्रम या ठिकाणी राज्याचे सहकार मंत्री आदरणीय बाबासाहेब पाटील यांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या शुभ हस्ते शाखेचं या ठिकाणी असणारं एकूण कामकाज आणि त्या संदर्भात काही गोष्टींचं उद्घाटक म्हणून ते स्वतः आणि त्यांच्याबरोबर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय दिगंबरजी दुर्गाडे सर, उपाध्यक्ष आदरणीय सुनीलजी चांदेरे, बँकेचे कार्यकारी संचालक MD शितोळे साहेब, त्याचबरोबर बँकेचे अनेक मान्यवर संचालक, त्यामध्ये आदरणीय भालचंद्रजी जगताप, आदरणीय त्या ठिकाणी उपस्थित असणाऱ्यांमध्ये संजयजी काळे, माजी आमदार अशोक बापू पवार, त्याचबरोबर इतरही संचालक आणि महिला संचालिका, त्याच्यामध्ये जागडेताई, बुटेताई यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम संपन्न होत असताना तालुक्याचे माजी आमदार, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे विद्यमान संचालक दिलीपांना मोहिते पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न आज झाला. कार्यक्रम जर घेतलं तर PDCC बँकेला 100 वर्ष पूर्ण होऊन त्यानंतर ज्या जिल्ह्यामध्ये खऱ्या अर्थानं शाखा निर्माण झाल्या, 1917 साली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची स्थापना पुण्यामध्ये लक्ष्मी रोडच्या मुख्यालयामध्ये ती स्थापन झाली आणि काही काळानंतर संपूर्ण जिल्ह्यामध्ये त्याचं विस्तार होत असताना पहिली अशी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची शाखा ही आपल्या खेड राजगुरुनगरमध्ये निर्माण झाली आणि आज ज्या काही 200-250च्या वरती शाखा ज्या आहेत त्या संपूर्ण जिल्ह्यामध्ये नंतर निर्माण झालेल्या आपल्याला पाहायला मिळतात. अशा या बँकेच्या मागचा इतिहास जर लक्षात घेतला तर ज्यांनी त्यामध्ये या बँकेची स्थापना केली, ते केळकर साहेब असतील, गाडगीळ साहेब असतील, ही धुरंधर मंडळी सहकारामध्ये कार्यरत होती आणि त्यांच्या सहकार्यांनी मिळून ही बँकेची स्थापना केली. त्यानंतर आज तागायत जर आपण पाहिलं तर पुणे जिल्ह्यामध्ये अनेक मातब्बर सहकारामध्ये नेते निर्माण झाले आणि त्यांनी त्या ठिकाणी बँकेचं प्रतिनिधित्व केलं. त्यामध्ये खेडच्या बाबतीत बोलायचं झालं तर या ठिकाणी सुरुवातीला कोहिनकर म्हणून या ठिकाणी ते संचालक झाले, नंतर लोणारी हे संचालक झाले आणि त्याच्यानंतर आदरणीय सहकार महर्षी म्हणून ज्यांना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सन्मान मिळाला, त्या आदरणीय सहकार महर्षी नेतृत्व तालुक्याचं केलं. त्यानंतर आदरणीय बाळासाहेब शेटे, वाडा भागातील ग्रामीण भागातील हे नेतृत्व दुधातून निर्माण झालं आणि त्यांनी त्या ठिकाणी संचालक म्हणून काम पाहिलं आणि त्याच्यानंतर या ठिकाणी या बँकेचं संचालक म्हणून काम करण्याची संधी दिलीपांना मोहिते पाटील यांना त्या ठिकाणी निश्चित मिळाली. एकूण बँकेचा इतिहास जर पाहिला तर या बँकेला फार मोठा 100 वर्षाचा इतिहास आहे. यापूर्वी ही बँक
जशी त्या पुण्यासारख्या शहरामधल्या काही मंडळींनी स्थापन केली, पण त्याच्यामध्ये खऱ्या अर्थानं त्याला सहकारामध्ये जे 2 गट निर्माण झाले, त्यामध्ये बारामती निंबूचे काकडे, मुकुटराव काकडे साहेब यांच्या ताब्यामध्ये ती बँक होती. पण त्यानंतरच्या काळामध्ये मुळशी तालुक्याचे माजी आमदार आणि खऱ्या अर्थानं ग्रामीण भागामध्ये दुधाच्या धंद्याच्या माध्यमातून असेल, पैलवानकीच्या क्षेत्राच्या माध्यमातून असेल, त्यानंतर त्यांनी सहकारामध्ये राजकारण आणि समाजकारण आणि सहकार अशा क्षेत्रामध्ये ज्यांनी काम केलं ते स्वर्गीय नामदेवरावजी मोहोळ उर्फ मामासाहेब मोहोळ यांनी त्या ठिकाणी त्या बँकेचं नेतृत्व हातात घेतलं. त्यामध्ये त्यांचे असणारे सर्व सहकारी लक्षात जर घेतले, ही सर्व जिल्ह्यातील धुरंधर मंडळी त्या ठिकाणी होती. मग त्याच्यामध्ये अप्पासाहेब सातकर, शिवाजीरावजी काळे, राजेंद्रजी घोलप अशी धुरंधर मंडळी आणि त्यांच्या सोबतीला नंतर आमदार असे अनेक मान्यवर मंडळी त्या ठिकाणी. मग त्याच्यामध्ये अशोकांना मोहोळ यांनाही त्या ठिकाणी काम करण्याची संधी मिळाली. त्याच अगोदर या ठिकाणी आपले जे पुण्याचे महापौर आहेत अंकुशराव काकडे यांचे वडील हेही त्या बँकेचे संचालक राहिले. असे अनेक काही त्या ठिकाणी बँकेचं नेतृत्व करणारी मंडळी निर्माण झाली आणि यांचा हा संपूर्ण इतिहास पाहता नंतरच्या काळामध्ये जी नवी मंडळी त्या ठिकाणी त्याचं नेतृत्व करायला आली, त्यामध्ये सर्वात जास्त नामोल्लेख करण्याची या ठिकाणी मी या ठिकाणी हे करतो की आपल्या महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवारसाहेब यांना 1990 साली त्या ठिकाणी त्या जिल्हा बँकेमध्ये संचालक म्हणून त्यांची एंट्री झाली आणि दादांची एंट्री झाल्यानंतर त्या बँकेचं खऱ्या अर्थानं स्वरूप जे बदलत गेलं त्याचं एकमेव कारण हे आदरणीय देशाचे नेते शरदचंद्रजी पवारसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण राज्याचं होराट करण्यासाठी त्या बँकेचं सर्व काही सुरुवातीपासूनचं जे काही उभारणी करताना त्यांनी केलेलं काम करण्याचं काम दादांच्या माध्यमातून झालं. त्याचं एकमेव कारण दादा जसे सहकारात होते तसे दादा राज्याच्या कामकाजामध्ये प्रशासनामध्ये त्या ठिकाणी दादा जेव्हा आमदार म्हणून गेले त्याचा अधिकचा फायदा त्या ठिकाणी जिल्हा बँकेला पुणे जिल्हा बँकेला झाला. त्याच्यामध्ये दादा जेव्हा महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे मुंबईचे अध्यक्ष झाले तेव्हापासून या बँकेची खऱ्या अर्थानं उन्नती झालेली आम्ही डोळ्यांनी पाहिलेले आहे. मी खरं तर त्या बँकेचा एक माजी सेवक म्हणून, एक अधिकारी म्हणून आणि त्याचबरोबर सहकारामध्ये अप्पासाहेबांच्या नंतर जेव्हा तालुक्याचं कामकाज पाहतो आहे त्यापासून मला हे माहिती आहे की जिल्हा बँक ही खऱ्या अर्थानं ज्यांनी वाढवली त्यांचं या ठिकाणी स्मरणसुद्धा जे काही झालं ते शाब्दिक स्वरूपामध्ये भाषण रूपामध्ये झालं. व्यक्तींनी ज्यांनी काम केलं त्यांचे निदान पत्रिकेवरती फोटो असणं गरजेचं होतं. किंबहुना जी आजची बँक आपल्याला शाखाचं स्वरूप बदललेलं सांगितलं जातं ते खऱ्या अर्थानं कुणी त्या ठिकाणी जागेपासून त्या ठिकाणी त्याची निर्मिती केली त्यांचं स्मरण होणं खऱ्या अर्थानं जिल्हा बँकेच्या जेव्हा मुख्यालयाची 100 वर्ष पूर्ण झाली त्यावेळेच्या सभेला कार्यक्रमाला मी स्वतः हजर होतो. बालेवाडीच्या ह्याच्या क्रीडा क्षेत्रामध्ये तिथं तो कार्यक्रम झाला. त्यावेळेला त्यांनी जी स्मरणिका काढली त्या स्मरणिकेमध्ये ह्या जुन्या सर्व संचालकांचं फार मोठं योगदान त्यांचा असणारा लेख फोटोसहित त्या ठिकाणी दिला गेला. परंतु आज मला या ठिकाणी एवढं या निमित्ताने सांगावं वाटतं की ज्यांनी खऱ्या अर्थानं तालुक्याच्या दृष्टीनं सहकाराची धुरा संपूर्ण राज्यभर नव्हे तर देश पातळीवर NCIच्या उपाध्यक्षपर्यंत त्या ठिकाणी अप्पासाहेबांनी वाहिली. त्यांचा ज्या पद्धतीनं उल्लेख या ठिकाणी करणं अपेक्षित आहे तो काय त्या ठिकाणी झालेला मला पाहायला मिळाला नाही. मी त्या कार्यक्रमाला स्वतः पहिल्यापासून हजर होतो. त्याचं कारणसुद्धा
एकतर या ठिकाणी राजकीय स्वरूप दिल्यासारखं मला या ठिकाणी पत्रिकेवरती दिसतंय, कारण जिल्हा बँकेची पत्रिका मी पाहिली, त्याच्यावरती कुठल्याही बाकीचा काय उल्लेख नव्हता, पण तालुका पातळीवर जी त्या बँकेच्या दृष्टीने पत्रिका काढली त्याच्यामध्ये एका गटाचं किंवा एका यालाच प्रतिनिधित्व दिल्यासारखं कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी त्या पत्रिकेवर स्थान दिलं गेलं. तालुक्याचे आमदार, विशेषतः कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती, उपसभापती, पंचायत समितीचे सभापती, उपसभापती अशा लोकांची सुद्धा पदाधिकारी म्हणून त्या ठिकाणी उल्लेख असणं गरजेचं होतं. त्याचं एकमेव कारण बँक ही सर्व शेतकऱ्यांची, सर्वसामान्यांची त्या ठिकाणी असताना सर्व सभासदांच्या ठेवी आणि अनेक सहकारी संस्थांच्या ठेवी त्या ठिकाणी आहेत याची जाणीव त्या ठिकाणी असण्याची गरज होती असं माझ्यासारख्याला वाटतं. आजच या ठिकाणी आम्ही बसत असताना मी सभापतींशी या ठिकाणी चर्चा केली, त्यावेळेला या ठिकाणी असं दिसतंय की कृषी उत्पन्न बाजार समितीच्या एकूण जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत ज्या ठेवी आहेत त्या 18 कोटीच्या ठेवी त्या ठिकाणी आहेत आणि त्या चाकण आणि राजगुरुनगर अशा 2 ब्रँचेसमध्ये म्हणजे त्यांचे असणारे सेवक, त्यांचा असणारा ठेवी याचा आकडा जर पाहिला तर अशी आकडेवारी मी माझ्यासमोर या ठिकाणी घेतलेली आहे. आज जर 18 कोटीच्या ठेवी एक संस्था जर जिल्हा बँकेत ठेवत असतील तर त्यांच्या पदाधिकाऱ्यांची नावं त्या ठिकाणी असायला पाहिजे होती, ती नाहीत. ही शर्मेची बाब आहे असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतं. इथं तालुक्याच्या दृष्टीनं राजकारण म्हणून जर कार्यक्रम घेतला असेल तो त्यांनी त्यांच्या स्वतंत्र पद्धतीने घेतला असतं तर आमचं काही म्हणणं नव्हतं, परंतु या ठिकाणी सर्व खर्च हा जिल्हा बँकेने त्या ठिकाणी कार्यक्रमाचा केलेला असताना त्या ठिकाणी केवळ राजकारणाच्या पद्धतीनं त्या ठिकाणी निमंत्रितांना जर बोलवलं असेल तर हे सहकारामध्ये योग्य नाही. सहकारामध्ये सर्वांना बरोबर घेऊन जाऊन काम करावं लागतं. कुणी एकटा दुकटा काय त्या ठिकाणी कामाचा अधिकारी नसतो किंवा त्याचं श्रेय फक्त त्याला एकट्याला जात नाही, त्याचा मागचा इतिहास त्या ठिकाणी पाहायला गेला पाहिजे. अशा पद्धतीचं काम होणं गरजेचं आहे. मी आत्तासुद्धा या ठिकाणी बसत असताना आदरणीय दुर्गाडे सर त्या कार्यक्रमाचे जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून होते, चांद्रे साहेब त्या ठिकाणी उपाध्यक्ष होते. ह्या सर्व मंडळींचे आमचे असणारे संबंध आणि विशेषतः या कार्यक्रमाला सहकार मंत्री राज्याचे आलेले आहेत, त्यांच्या सन्मानार्थ आपण त्या ठिकाणी असणं म्हणून आम्ही त्या ठिकाणी गेलो. आम्हाला पत्रिका केवळ संस्थेचे चेअरमन म्हणून त्या ठिकाणी आम्हाला मिळाली. आम्हाला काही या ठिकाणी ज्या सन्मानानं आम्ही तालुक्यामध्ये सहकारामध्ये काम करतो तशा पद्धतीने कुठेही त्या ठिकाणी आम्हाला पत्रिकेवर अधोरेखित केलं नाही. आणि अशा पद्धतीने जर राजकारण असेल आणि तो जर विषय आहे तो केवळ बँकेच्या दृष्टीनं, सहकाराच्या दृष्टीनं आणि बँकेला झालेल्या 100 वर्षाचा विषय हा त्या ठिकाणी महत्त्वाचा होता. तिथं तालुक्याचं राजकारण आणून तालुक्याच्या राजकारणामध्ये तुम्ही तुमची स्वतःची जर पोळी वाजून घेत असाल, तुम्हाला आलेलं जे काही हे आहे त्याचा तुम्ही कुठं ना कुठं तरी अशा पद्धतीनं जर हे करत असाल तर ते सुद्धा काही बरोबर नाही. आम्ही अनेक ठिकाणी पाहतो, आम्ही सहकारात काम करतो, आमच्यावरती सुद्धा काही अनेक ॲलिगेशन जरी झाले तरी आम्ही काही चुकीच्या पद्धतीनं त्या ठिकाणी नाही, पण जे काही आम्ही स्पष्ट बघते म्हणून आम्हाला तुम्ही सगळेजण पत्रकार ओळखता. तुम्हाला माहिती आहे ज्या वेळेला विषयावर बोलायचं त्यावेळेला आम्ही आमची भूमिका स्पष्ट मांडलेली आहे. आणि माणसांनी कधीही काचेच्या घरात राहून दुसऱ्यावर दगड त्या ठिकाणी मारले नाही पाहिजेत. आपणही तशाच पद्धतीनं त्याच्यामध्ये आहोत याची जाणीव त्या ठिकाणी ठेवली पाहिजे. एक हात एक बोट समोरच्याकडे केलं तर 3-4 बोटं आपल्याकडं असतात याचीसुद्धा त्या ठिकाणी जाणीव त्या ठिकाणी ठेवली पाहिजे. सन्माननीय म्हणून तुम्हाला मान सन्मान त्या ठिकाणी सर्वसामान्य माणसांनी दिला, याचा अर्थ असा नाही की तुम्ही कुणालाही समोर त्याला तुच्छ लेखून काही ना काहीतरी तुम्ही बोलत राहाल आणि आम्ही ते ऐकत राहू. अशा पद्धतीचं ह्या पुढच्या ह्याच्यामध्ये राजकारण चालणार नाही. निश्चित तुम्ही समाजापुढं जा, तुमच्या भूमिका निश्चित मांडा, पण त्या मांडत असताना कुणाचा तरी द्वेष करून जर करणार असाल तर हे तालुक्याच्या दृष्टीने जे काही आहे ते निश्चित राजकारणाच्या दृष्टीने बरोबर नाही असं आमच्यासारख्या कार्यकर्त्याचं मत आहे. या ठिकाणी मी बोलत असताना मी एवढ्यासाठी उपस्थित आहे की मी महाविकास आघाडीचा तालुक्याचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून या ठिकाणी मी जेव्हा माझी भूमिका मांडतो तर आम्ही या ठिकाणी आमच्या असणाऱ्या सर्व पक्षाच्या माध्यमातून आम्हाला असणाऱ्या त्यांच्या याच्यानुसार आम्ही तालुक्याच्या आमदारापर्यंत जे घडवण्याचं काम केलं तर त्याचे आम्ही एक घटक आहोत.
आणि आमच्यासमोर अशा पद्धतीने जर भाष्य करत असाल तर ते आम्हाला या ठिकाणी सहन न होण्यासारखं आहे. तुम्ही विषयाला धरून विषयाला हे करून तुम्ही सहकार मंत्र्यांच्या पुढं बँकेच्या आणि बँकेच्या असणाऱ्या शाखेच्या संदर्भातच त्या ठिकाणी बोलणं उचित होतं. तुम्ही राजकारणाला त्या ठिकाणी मध्ये आणून तुमची जर पोळी भाजून घेत असाल किंवा तुमच्याच कार्यकर्त्यांना तुम्ही मोठेपणा देऊन त्या ठिकाणी हे करत असाल तर यापुढं तालुक्यातल्या आमच्यासारखे असणारी सर्व या ठिकाणी उपस्थित मंडळी, काही या ठिकाणी जी मातब्बर मंडळी आमच्याबरोबरही आहेत, आम्ही काही जर मनावर घेतलं तर आम्हीसुद्धा त्या पद्धतीने जाऊ शकतो. पण आमचा तो विषय नाही, आमची ती भूमिका या ठिकाणी निश्चित नाही, याची समोरच्यांनी जाणीव ठेवली पाहिजे. एवढंच मला या निमित्तानं सांगायचं. धन्यवाद.